अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज 14 फेब्रुवारी सगळ्यांचा आवडता दिवस म्हणू शकतो आपण, व्हॅलेंटाईन डे. बऱ्याचशा लोकांनी त्याला असं केलं की हा भारतीय सण नाही आहे, पण मला वाटतं प्रेमाचा दिवस आहे. त्याला भारतीय सण किंवा परदेशी सण अशी काही लेबल न लावता प्रेमाचा दिवस आहे, तो प्रेमाने साजरा करायचा आहे. तर हे प्रेमाचा व्हॅलेंटाईन कोणाला आपण बोलायचं आहे किंवा हे प्रेम कोणावर करायचं आहे, तर मला वाटतं माझ्या दृष्टीने माझं व्हॅलेंटाईन एक तर आपण स्वामींना स्वामींवर आपण प्रेम करू शकतो. आणि दुसरं म्हणजे स्पेशली हा मेसेज टाकण्यामागचा अर्थ की सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करा. शब्द मी जरा बघा किती हळू बोलली आहे ना. आपण याला प्रेम करतो, त्याला फूल देतो, त्याला विश करतो, त्याला प्रपोज करतो आहे. स्वतःला प्रपोज करा, स्वतःवर प्रेम करा. हे खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन साजरा होणार आहे. कधी आपण स्वतःवर प्रेमच करत नाही, स्वतःला नेहमी निग्लेक्ट करतो. डोळे बंद करा, स्वतःशी बोला, आरशासमोर बसा. आरशात आपण कशासाठी बघतो ना, फक्त चेहरा टिकली नीट लावली कारण पावडर नीट लागली कारण केस नीट विंचरले का, याच्यापेक्षा आज ना आरशासमोर मांडी घालून बसा. स्वतःच्या डोळ्यात डोळे टाकून बघा. नक्की तुम्हाला सांगते की तुमच्या डोळ्यात पाणी येईल की मी तुझ्याशी कधी बोललीच नाहीस, सगळ्या जगाशी बोलत आहे. तुझ्याकडे नीट मला बसून बघायला वेळही नाही. जे 20 वर्षाची होती तेव्हा छान स्किन होती आणि आज कळते की डोळ्याच्या खाली काळं झालं आहे, स्किन सुरकुते आलं आहे, केसांच्या सगळ्या बाजूने पांढरं व्हायला लागलेलं आहे. आणि हे रंगरूपासाठी नाही बोलते मी की हे आपल्याला नीट नाही करायचं आहे, पण तिच्याशी बोला की अगं हा 20-25 वर्षाचा, म्हणजे मी नेहमी माझं उदाहरण सांगते की माझ्या लग्नाला 27 वर्ष झाले. हा 20-25 वर्षाचा काळ जसा हातामध्ये दाणे घ्यावे बाजरीचे आणि झरझर खाली एका क्षणात जसं ओतलं जातं ना, तशी ही 25-30 वर्ष माझ्या हातातनं ओतली गेली. छोटी छोटी बाळं झाली. आत्ता लग्न झालं तर बाळ झालं, ती बाळ मोठे होऊन कॉलेजला गेले, इंजिनियर, डॉक्टर कामाला लागले. कुठे हा काळ धावत गेला. त्यांच्या करण्यामध्ये सकाळी उठायचं, डबे बनवणं, त्यांना सोडा, संध्याकाळला त्यांना खाऊ घाला. ह्या धावपळीमध्ये माझे हे 30 वर्ष कुठे गेले कळलंच. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता नक्की चांगली म्हणजे कर्तव्य केलं आहे, पण हे करताना माझा चेहरा मी कुठे हरवून गेली यामध्ये. त्या आरशामध्ये बघा, तिच्याशी बोला. आजकाल तर मोबाईलमध्ये पण हे फीचर असतं की कॅमेरा फ्रंटला करा. मग हे आरशासमोर बसू शकतात, त्या मोबाईलमधल्या कॅमेरा फ्रंट व्ह्यू करून तिच्याशी बोला, स्वतःशी बोला. आणि मी हे फक्त स्त्रियांसाठी नाही सांगत, पुरुषांनासुद्धा, स्पेशली कळंबोलीतले पुरुष, म्हणजे बाहेर जे जॉब करणारे, वाशीच्या पुढची जर लोकं बघितली किंवा चांगल्या इन द सेन्स मोठ्या सोसायटीमधले जे पुरुष असतात ना, त्यांना अवेअरनेस आलं आहे की पार्लरमध्ये जायचं आहे, फेशियल करायचं आहे, छान केस ट्रिम करायचे, असे पेडिक्युअर करायचं, मेनिक्युअर करायचं. पण जो आपला स्पेशली मठात येणारा क्राऊड आहे ना, माथाडी वर्ग आहे, साधा वर्ग आहे, ड्रायव्हर, अशी कामं करणारी आहे. ह्या लोकांनी जर स्वतःला आरशात बघितलं, तो लग्नात असलेला तरुण मुलगा आणि घरातल्यांची सगळ्यांच्या जबाबदाऱ्या जी कुत्तरोड म्हणतो आपण, तशी झालेली आहे कुठेतरी. चेहऱ्याच्या सुरकुत्या, ते उन्हाने पांढरे केस झाले, त्यांची वयाने नाही पांढरे झाले. स्वतःला वेळच दिला नाही. मी नेहमी म्हणते की तो बाप असा असतो ना, स्वतः फाटका शर्ट घालेल पण मुलासाठी मुलीसाठी नवीन कपडे आणेल. त्या पोरांच्या अंगावर नवीन कपडे बघितले की आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपलं मन सुखावतं. अरे माझ्या पोराने भारी कपडे घातले, असं ते मी जुने घातले तरी काय होते, आता कुठे मला काय करायचं आहे. ही आपल्या मठातल्या पुरुषांची मानसिकता आहे. श्री स्वामी समर्थ. जरा पाहुणे आले होते त्यामुळे थोडा विषय कट झाला. तर त्या पुरुषांनी पण स्वतःसाठी थोडासा वेळ द्या. थांबा थोडं, हे धावत आहोत ना तिथे 2 मिनटं थांबा, स्वतःशी बोला, स्वतःचा विचार करा, स्वतःला थोडा वेळ द्या. हा खऱ्या अर्थाने मला वाटतं सगळ्यांसाठीच व्हॅलेंटाईन. मुलींसाठी मी म्हणेन की एखाद्या मुलीला शोधून ते रोज देण्यापेक्षा स्वतः क्षणभर थांबा. मी करिअरमध्ये कुठे, मी आयुष्यात कुठे, हे वयामध्ये मी काय करायला हवं, हा विचार करा आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करा. श्री स्वामी समर्थ.